रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अंबाजोगाई या संस्थेच्या इमारतीच्या एकत्रीकरणाकरता बृहद आराखडा तयार करण्यात आला आहे। राज्यात विविध जिल्हा आरोग्य संस्थांची बळकटीकरणाची कामे सुरू असून त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल। बीड येथील जिल्हा रुग्णालयाच्या विस्तारीकरणासाठी 360 खाटांचे रुग्णालय बांधकाम, नर्सिंग कॉलेज व वसतिगृहाचे काम प्रस्तावित आहे। उपक्षेत्र चौथे सॉफ्ट पॉवर राज्यास भाषा, कला, क्रीडा व संस्कृतीचा समृद्ध वारसा लाभलेला आहे। या बाबीचे जतन, संवर्धन आणि त्याचा प्रसार करणे, सांस्कृतिक वारशाचे महत्त्व विशद करणे, अधिकाधिक प्रसिद्धी देऊन त्यांना आंतरराष्ट्रीय व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट आहे। राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू निर्माण करण्याकरिता राज्यातील क्रीडा पायाभूत सुविधा व प्रशिक्षणावर विशेष भर देण्यात येणार आहे। नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे सन 2027 मध्ये सिंहस्थ कुंभमेळा संपन्न होणार आहे। कुंभमेळ्याच्या आयोजनासाठी प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली असून नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे कुंभमेळ्याच्या निमित्त देशभरातून आणि परदेशातून मोठ्या प्रमाणात भाविक येतील। या कुंभमेळ्याचे सुयोग्य आयोजनासाठी एकात्मिक विकास आराखडा तयार करण्यात आला असून त्याकरता आवश्यक तो सर्व निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे। या अंतर्गत गोदावरी नदी स्वच्छता, त्र्यंबकेश्वर येथे उपसा योजनेद्वारे अमृत स्नान व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, मलनिस्सारण प्रकल्प, घाट सुशोभीकरण व इतर सुशोभीकरणाची कामे प्रगतीपथावर आहेत। नाशिक विमानतळ, नाशिक रिंग रोड, नाशिक रेल्वे स्टेशन, नाशिक बस स्टेशन इत्यादी सर्व पायाभूत सुविधांच्या श्रेणीवर्धनाची कामे पूर्ण करण्याचे नियोजन आहे। युनेस्कोच्या जागतिक वारसा नामांकन प्राप्त 12 किल्ल्यांमध्ये राज्यातील रायगड, राजगड, प्रतापगड, साल्हेर, लोहगड, शिवनेरी, पन्हाळा, खांदेरी, सुवर्णदुर्ग, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग आणि तामिळनाडू राज्यातील जिंजी या किल्ल्यांचा समावेश आहे। या ऐतिहासिक किल्ल्यांचे जतन करण्याकरता आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत। आंबेगाव बुद्रुक, तालुका हवेली, जिल्हा पुणे येथे शिवसृष्टी प्रकल्पासाठी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ला परिसर विकासासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल। आंग्रा येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक व पानिपत हरियाणा काला अम येथे मराठा शौर्य स्मारक उभारण्यास मान्यता देण्यात आली आहे। या स्मारकांच्या जागा निश्चितीसाठी संबंधित राज्य सरकारशी समन्वय साधण्यात येत आहे। स्वराज्यासाठी प्राणाची आहुती देणारे छत्रपती संभाजी महाराजांच्या मौजे तुळापूर येथील भव्य स्मारकाचे काम जून 2026 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे। मौजे वडू बुद्रुक येथील समाधी स्थळाचे काम जून 2027 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे। संगमेश्वर, जिल्हा रत्नागिरी येथील स्मारकाच्या कामाचा नियोजन आराखडा अंतिम टप्प्यात असून हे काम देखील लवकरच हाती घेण्यात येईल। छत्रपती संभाजी महाराज।